वेलकम टू स्टॉक वॉच. स्टॉक वॉच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहिलंय की जे अदानी ग्रुपचे शेअर होते त्यांच्यामध्ये आज सगळ्याच शेअरमध्ये चांगल्या प्रकारची रॅली होती आणि या रॅलीमध्ये सगळे शेअर आज चांगलेच ग्रीन मध्ये ट्रेड केलेले आहेत. अदानी पॉवर जवळपास 19.36% चढला आहे. अदानी ग्रीन जवळपास 16 पॉईंटने चढलेले आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स जवळपास 11.99 म्हणजे 12%ने चढलेला आहे. अदानी एंटरप्राइजेस जवळपास 7%ने चढलेला आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन जवळपास 5%ने चढलेला आहे. अदानी टोटल गॅस जवळपास 6.5%ने चढलेला आहे. अदानी विल्मार तो आता फारच कमी प्राइसवर ट्रेड करत आहे. त्याची ओएफएसच्या पण कमी आलेला आहे. ओएफएसची जी व्हॅल्यू आहे 275 त्यापेक्षा पण कमी व्हॅल्यूवर ट्रेड करत आहे. पण ओव्हरऑल जर पाहिलं तर अदानीचे सगळे स्टॉक आज चांगल्या पोझिशनने रॅली केलेले आहे. त्यांनी आज चांगली रॅली दिलेली आहे. तर यामध्ये पाहिलं की सगळे स्टॉक आज ग्रीन मध्ये ट्रेड होत आहेत. यांचं कारण काय आहे? तर यांचं कारण आहे एक रिपोर्ट थ्रू एक माहिती मिळाली आहे. रिपोर्ट थ्रू माहिती मिळाली असेल तर ती साधारणतः खरी असेल किंवा खोटी असेल याच्यावरती शाश्वतता कमी असते. पण आज या मार्केटमध्ये अशा काही न्यूज आहेत की त्यामुळे आज अदानीचे स्टॉक वाढले आहेत. तर काय आहे ती न्यूज? तर गौतम अदानी यांच्यावरचा जो युएस मध्ये ब्रायबरीचा जो गुन्हा दाखल केला होता युएस कोर्टमध्ये, जो ज्याच्यासाठी त्यांना समन्स पण बजावलं होतं, तर त्या कोर्टमधून त्यांना रिलीफ मिळू शकते. आणि याचं कारण आहे मित्रांनो की नवीन जे प्रेसिडेंट येणार आहेत त्यांच्या थ्रू काहीतरी होऊ शकतं. तर अशा प्रकारच्या अफवा मार्केटमध्ये चालू आहेत. अफवा म्हणण्यापेक्षा रिपोर्ट थ्रू न्यूज आहेत. ही अफवा पण असू शकते, कारण त्यांना फंड रायझिंगचं चालू करायचं आहे. त्यासाठी त्यांनी मार्केटमध्ये अशी अफवा पण उतरून दिली असेल, त्यामुळे त्यांच्या शेअरची व्हॅल्यू होईल आणि त्यांचं फंड रायझिंग फास्ट होईल. आणि खरी पण असू शकते. तर या कारणासाठी आज अदानी शेअर ग्रीन मध्ये ट्रेड करत आहेत. तर इन्व्हेस्टर म्हणून आपण ह्या न्यूजवरून किंवा ह्या रिपोर्टवरून तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही आत्ता ह्या स्टॉक पासून थोडं लांबच राहावा, कारण ही काय ऑफिशियल न्यूज नाहीये. कारण अदानीच्या स्टॉकमध्ये जर तुम्हाला माहितच आहे, मी कधीही कुणालाही याबद्दल रिकमेंडेशन किंवा काहीही देत नाही. कारण अदानीचे स्टॉक हे फार रिस्की असतात आणि ते आपल्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टरसाठी फार धोकादायक आहे. तर इन्व्हेस्टरसाठी माझी एवढी सलाह आहे की तुम्ही ह्यामध्ये आत्ताच इन्व्हेस्ट करू नका. थोडं वेट करा आणि ज्यावेळेस तुम्हाला योग्य वाटेल यामधून ते पूर्णपणे पॉझिटिव्हली बाहेर येतील, त्यानंतर आपण ह्याच्यावरती इन्व्हेस्ट करायचा विचार करूया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा स्टॉक वॉच. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीच वेळात.